नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। पुष्पा स्टार अल्लू अर्जुनला हैदराबादच्या चिकडपल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याच्या विरोधात कारवाई सुरू झाली आहे। संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर अल्लू अर्जुन आणि त्याची पुष्पा टीम अडचणीत सापडली होती। हे प्रकरण घडल्यानंतर आतापर्यंत संध्या थिएटर आणि पुष्पा टीमशी संबंधित 3 जणांना अटक झाली आहे। त्यानं पोलिसांशी सहकार्य करण्याची भूमिका आधीच घेतल्यानं त्याला ताब्यात घेताना काहीही विरोधाचा प्रकार घडला नाही। त्याचा जबाब पोलिसांनी घेतला। अल्लू अर्जुनला 14 दिवस तुरुंगात राहावं लागणार आहे। विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी बांगलादेशींविरोधात आपली मोहीम सुरू केली आहे। बोरिवलीचे भाजप आमदार संजय उपाध्याय यांनी बांगलादेशींविरोधात मोठे पाऊल उचलले आहे। त्यांनी बीएमसी मध्ये मजूर म्हणून काम करणारे बांगलादेशी मजूर असल्याचा आरोप केलाय। बोगस डॉक्युमेंट्स तयार करून आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवले आहेत। हे लोक गव्हर्नमेंटच्या किंवा प्रायव्हेट साइटवर काम करतात असा स्पष्ट आरोपही त्यांनी केला आहे। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे। ती म्हणजे समोर आलेल्या माहितीप्रमाणे उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे। यासाठी नागपुरात घडामोडींना वेग आलाय। मंत्रिमंडळ विस्तार लक्षात घेता नागपुरात मंत्र्यांसाठी 40 बंगले सज्ज करून ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। मात्र कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे। महायुती सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार बाकी असला तरी महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष सध्या मुंबईऐवजी दिल्लीतील घडामोडींकडे लागले आहे। कारण दिल्लीत बसलेल्या शरद पवार आणि भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांमध्ये पडद्यामागे हात मिळवणीच्या वाटाघाटी सुरू असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे। अशातच आता आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांच्या एका वक्तव्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। सुनंदा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दोन्ही गट पुन्हा एकत्र आले पाहिजेत असे मत व्यक्त केले। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागात एप्रिल ते नोव्हेंबर 2024 या 8 महिन्याच्या कालावधीत एसटी बसच्या अपघातांची चांगलीच मालिका घडली। या कालावधीत एसटी बसचे एकूण 120 अपघातात 22 जणांचा मृत्यू झाला तर 196 जण जखमी झाले आहेत। गेल्या वर्षीच्या तुलनेत अपघाती मृत्यूचं प्रमाण 30 ते 35% घसरले आहे असं राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं सांगण्यात आलंय। संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पठार गावांतर्गत उंच डोंगरावर गिऱ्हेवाही, पायरवाडी, सुतारवाडी आदी वाड्या वस्त्या वसलेल्या असून येथील महिला पुरुषांना दररोज रोजंदारीसाठी बाहेरगावी जावं लागतं। गावातूनच पाईपलाईनद्वारे या वाड्यांना पाणी येत असतं, पण पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्यानं काही दिवसांपासून पाणीच येत नाही। त्यामुळे पाण्याअभावी ग्रामस्थांचे मोठे हाल होऊ लागले आहेत। या ठिकाणी अतिशय खोल दरीत पाण्याचा झरा आहे। दरीतून वर चढताना अनेकदा पाय घसरूनही महिला पडल्या आहेत। महिलांना बिबट्यांचीही भीती देखील असते। मात्र आमच्या वेदना आजपर्यंत कोणालाच कळल्या नसल्याची खंत यावेळी आदिवासी महिलांनी व्यक्त केली आहे। रत्नागिरीतील जिंदाल कंपनीत झालेल्या वायू गळतीमुळे अनेक विद्यार्थी आजारी पडले आहेत। काहींना रुग्णालयात दाखल करण्यात आले। या घटनेनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी कंपनीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे। त्यांनी घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची देखील घोषणा केली आहे आणि बाधितांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे। तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कंपनीने योग्य ती काळजी घ्यावी असेही ते म्हणाले आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं होतं। त्यामुळे 13 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता। मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससह महाविकास आघाडीचं पानिपत झाल्याचं पाहायला मिळालं। त्यामुळे या पराभवाची जबाबदारी स्वीकारत नाना पटोले यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली आहे। महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून मला मुक्त करा अशा आशयाचं पत्र नाना पटोले यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना दिलं आहे। विधानसभा निवडणुकीतील यशानंतर महायुतीनं आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले। या पार्श्वभूमीवर आणि गेल्या 2.5 वर्षात महायुती सरकारनं केलेल्या कामांबाबत चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नेत्यांची गुरुवारी बैठक घेतली। रात्री उशिरा पक्षाचे नेते दीपक केसरकर यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला शिवसेनेचे आजी माजी खासदार, आमदार आणि माजी नगरसेवक उपस्थित राहिले। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात 2 गावाजवळील स्मशानभूमीजवळ धावत्या बसचा अपघात झालाय। चालकाचा भरधाव बसवरील ताबा सुटल्यानं बस थेट वळणावर असलेल्या इलेक्ट्रिक खांबावर धडकल्याने मोठा अपघात झालाय। सुदैवानं पुढील मोठा अनर्थ टळल्याची घटना आज सकाळी घडली आहे। मात्र या दुर्घटनेत बसमधील 28 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। जखमींना तत्काळ जवळील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले।
प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राइब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।